गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये. तर आम्ही लोणच्याला कैऱ्या आणल्या होत्या, पण 2-3 दिवस काय बाजरी काढत होतो, त्यामुळे फोडायला वेळच भेटला नाही. आणि आता सकाळी मला मुंबईला जायचं म्हणून फोडायला घेतल्यात, पण त्या खूप पिकल्यात. तर मग आता पुन्हा शेतामध्ये आलो कैऱ्या तोडायला. थोड्याशा लोणच्यासाठी कैऱ्या न्यायच्यात म्हणून म्हटलं थोड्या आंब्याच्या काढून आणूया आणि घरी जाऊन आडकीताने फोडून नेऊया, कारण मुंबईला गेल्यावर पुन्हा कुठून कैऱ्या आणणार आणि कुठून आडकीता आणणार. त्यामुळे आता पुन्हा शेतावरती आलो कैऱ्या न्यायला. तर त्याच तोडण्यासाठी पिऊ, ओम, आई आम्ही आलो आहे. आता बघा माझ्या पाठीमागे दिसत असतील ते मी बसले त्या झाडाच्या थोड्याफार नेल्यात आणि पाठीमागे एक आंबा आहे त्याच्या पण आता थोड्याफार काढून न्यायच्यात कैऱ्या. कोणत्या फणशाला बाऊ झालाय बघू, कोणत्या फणशाला बाऊ झालाय बघू बाळा. त्या फणशाला बाऊ झालाय. अयो, त्या फणशाला बाऊ झालाय. छोटे छोटे बेबी आहेत ना फणसाच्या झाडाचे. बाबू ये त्याला फणस उचल नाही. अयो, गेला गेला तिकडे पळून. विलायती गवत बघा, इथे विलायती गवत टाकलंय, पण एवढं गवत उगलंय ना, खूप गवत उगलंय. तर आता काय माहिती काय करतात, कापून घेतात का टिपून घेतात. इथे पॅन्ट ठेवली बघा पिऊची. एवढ्या सगळ्या कैऱ्या काढून आणल्यात. आता त्या फोडून पण घ्यायच्यात. त्यांना आधी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेते आणि आता घरात नेऊन त्या लाडकी त्यांनी इथे फोडून पण घेतल्यात. काही काही पिकल्यात, ज्या पिकल्या नव्हत्या त्याच घेतल्यात आणि पिकलेल्या फेकून दिल्या. तर आता झाली सगळी तयारी आणि आता निघायची पण वेळ झाली. तर आजच माझा बड्डे होता आणि मिस्टरांनी रात्रीच केक ऑर्डर केला होता. पिऊ रात्री लवकर झोपली त्याच्यामुळे काही केक कटिंग केलं नाही. प्रत्येक वेळेस मी बऱ्याच वेळा जेव्हा माझा बड्डे असतो तेव्हा गावीच असते आणि मिस्टर न विसरता माझ्यासाठी केक ऑर्डर करतात. तर हे बघा इथे चालले आमचं बड्डे सेलिब्रेशन. ते घालायचे ठेवू काय पडेल ना ते. चला हॅपी बर्थडे बरं का, जर हातात कटिंग करायच्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे सेलिब्रेशन होतपर्यंतच एवढं पावसाचं वातावरण झालं होतं ना, तर कधीही पाऊस पडू शकत होता. तर मी पटकन पॅकिंग वगैरे केली आहे. घरचे बोलत होते आज नको जाऊ उद्या जा, तर म्हटलं नको, एक एक दिवस वाढत चाललाय. ऑलरेडी ओला बुकिंग केली होती आणि आता आम्ही ओलानी पोचलो पण लोणावळ्यात. तो लोणावळ्यात आल्यावरती आम्ही 2-3 टाईपच्या चिक्क्या वगैरे खरेदी केल्या. त्यानंतर ओमला म्हटलं तुला काय खायचं असेल तर खा. तर ओमने इथे वडापाव घेतला खाण्यासाठी आणि तो खात होता आणि मी तर साईडलाच बसली होती. मला ऑलमोस्ट बाहेरचं आवडत नाही, त्याच्यामुळे मी बाहेर गेलो काही खात नाही. चिक्की वगैरे घेतली होती पण म्हटलं आता खाल्ली तर गाडीमध्ये मळमळ होईल, त्याच्यामुळे आता घरी जाऊन खाऊया म्हणून मी बसले होते पुढे आणि ओम खात होता वडापाव. तर चला आता आम्ही लवकरच पोहोचतो. जेव्हापासून आम्ही सिंगलिंग झाला आहे तेव्हापासून गाडी एकदम फास्ट पोहोचते मुंबईला. जाण्या येण्याचं काही टेन्शन राहिलं नाही. गावावरून येताना काही ना काही आणतच राहतो. तर ह्यावेळेस ना आईने शेडच्या साईडला भरपूर असा लसूण लावला होता, तो पुन्हा बाजरी, पुन्हा मी गेल्यानंतर शेवाय केल्या होत्या, पापड केले होते, ते पण मी आणले होते. कारण मुंबई म्हटलं ना काही ते ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. आणि ओमचा ना लगेच रिझल्ट पण होता. तर हे बघा ओम रिझल्ट पाहत होता. तर ओमला खूप छान पर्सेंटेज पडले होते आणि मिस्टरांनी ऑलरेडी बड्डे होता म्हणून केक आणून ठेवलाच होता आणि मी येताना एक कटिंग केला होता केक. तर म्हटलं आता ओमचा बड्डेचा रिझल्ट पण लागला. ओमला म्हटलं तूच कटिंग कर. मग ओमनी केक वगैरे कटिंग केला. तर अशा पद्धतीने माझं सिम्पल असं ह्या वर्षीचं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.